शिरलंय. विंडो पहिले साफ कर. निघा. बीट टाकायचं घरी टाकायचं कोणावर टाकायचं. शट यू शट अप. तुम्ही माझ्या पाया खाली. मित्रांनो, गेल्या आठवड्यात मराठी बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या, ती पण कोणाची? राखी सावंत. तुम्हाला काय वाटते ही जी एंट्री मराठी बिग बॉस मध्ये का केली असेल? तर विषय कसा माहितीये काय, बिग बॉसच्या 5व्या सीझनला लोकांचं जे प्रेम मिळालेलं, प्रतिसाद मिळालेला, आई शपथ असला खतरनाक प्रतिसाद मिळालेला, पण ह्या सीझनला लोकांचा 20% पण प्रतिसाद नाही हो. टीआरपी असा बाद 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 खाली पडलाय. त्या बिग बॉसचं डाऊनफॉल मध्ये डाऊनफॉल चालू आहे. आता काय बोंबलायचं? आणि आता हे बिग बॉसच्या पण लक्षात आलंय की आपण सगळी येड्या गांडीची कॅरेक्टर भरले त्यात. असा एक पण कंटेस्टंट नाही आहे ज्याला हा खेळ कळालाय काय बिग बॉस कळाले. सगळी नुसतं आपली स्वतःची पर्सनल भांडणं काढतात. आता समोरच्या व्यक्तीचं का नाही, नुसतं प्रोफेशन काढायचं, बाहेर काय जे करते ते त्याच्यावर भांडणं करायचं, बाकी घरातल्या विषयावर काहीच नाही. आणि बिग बॉसनं एंटरटेन नसल्यामुळं राखी सावंतला बोलवले. तिचं स्वतःला काय माहित नाही आपली लेवल काय आहे, काय करतोय आपण, आणि बिग बॉसनं तिला बोलवले. मग बिग बॉसची काय लेवल आहे? त्यापेक्षा महेश मोठ्याला जर बोलवलं असतं का नाही, टीआरपी असला वाढला असता, आगा बाबा बाबा विषय हार्ड झाला असता हो. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी, परत स्वागत आहे आपलं दे धक्का गांडीवर बुक्का या कार्यक्रमामध्ये. मी तुमच्या सर्वांचा लाडका रोस्टर किडा नाना. राखी दार उघडणार आणि त्यांच्या नशिबाचा गेम पालटणार. मला तर असं वाटतंय बिग बॉस मध्ये जी लोक आहेत त्यांचं नशीब पलटल नाही पलटल काय माहित, परंतु हिला घेतल्यापासून का नाही बिग बॉसची नशिबाची वाट लागणार आहे, म्हणजे लागणार 100%. मी राखी सावंत, मी आहे नागिन विषारी. यांना दाखवते मी माझी हुशारी. बिग बॉस न तुला घेऊन जे हुशार दाखवल्या, वाह क्या बात आहे. आणि राखीची हुशारी पूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला पण माहिती आहे. आता इथं काय दाखवू नकोस म्हणजे झालं बाई. मला तर असं वाटतं की नाही त्या बिग बॉस महेश मोठ्याने लिंबू फिरलाय. पाक टीआरपीच काय वाढणार, काय जरा सुद्धा चव नाही होत्या बिग बॉस मध्ये. माझं 2-3 व्हिडिओ पडले असतील, परंतु एक पण व्हिडिओ करायची इच्छा होईना झाल्या. एक पण कॅरेक्टर व्यवस्थित नाही म्हणल्या काय करणार आहे. आता हे बघा, सरळ साधी गोष्ट आहे. टीआरपी खाली पाडायचं म्हणजे यातली जेवढी कंटेस्टंट आहेत त्यातली निम्म्यासनी कोण ओळखत पण नाही. ती प्राजक्ता, ती सिंगर आहे म्हणा. आता कुठली सिंगर आम्हाला कधी बघितलं पण नाही तिला. आणि परत ती रुचिता, राकेश कोण आहेत, कधी केव्हा बघितलं पण नाही त्यांना. कुठल्या सिरियल मध्ये बघितलं ना, कसल्या शो मध्ये बघितलोय. आरा कुठनं हुडकून आणल्यात काय माहित. आणि बाकीचं म्हणलं असं तर तो छोटा डॉन, ते निव्वळ तुंबिश आहे हो. असले येडं चाळ करायला आरा. मागच्या सीझन मध्ये त्या घनश्यामने मी केलं नाही एवढं. बारकं आहे म्हणून समजून गेलं तर ही वेगळंच काहीतरी करते आणि मध्येच कुठली गाणी बडबडते. तू असं काय दिलंय धोका ग, माझ्या कार्डावर बसलाय ठोका ग, नवीन कोण आहे बोका ग, मला बोलाय दिला नाही मोका ग, लय गुलगुल बोलत होती, सारखं फोन मला करत होती. त्याला काय डोंबल माहितीये बिग बॉस म्हणजे काय आहे. सगळी जत्रा भरल्या बिग बॉसने यावेळी. आणि ती रुचिता आणि ती तन्वी एकदा बोलायला चालू केलं की नाही, कानाचं पडतं फाटील असलं बोलतात. करणं बरं हो, यांचं तोंड नको. रुचिता चप्पल काढ. अजून जोरात बोंबल. येस, दॅट इज व्हॉट आय वॉन्ट. प्लीज डू इट फॉर मी. करेन, कारण मला माझ्या घरामध्ये असं नको. प्लीज कर, प्लीज करणार. जरा माणसात ये. जनावर शिरले अंगात, माणसात ये. तुझ्यातला पण सगळे सगळे करतात. एक्झॅक्टली. सगळे याच्या आधी सगळे करत होते. सगळे करतात. सगळे कर. हे बघ असली सगळी कंटेस्टंट भरल्यात, मग काय घंटा चालणार आहे बिग बॉस. त्यात विषय काय झाला माहितीये काय, हिंदीमध्ये नवीन शो चालू झालाय द 50 म्हणून. त्यात काय माहितीये काय, मराठी बिग बॉस आणि हिंदी बिग बॉस मधली लोक गोळा केल्यात एक 50 भर आणि त्या शो मध्ये घातल्यात. सगळी हीच आहेत मागच्या वेळीची. त्याच्यामुळे का नाही मराठी ऑडियन्स ही निम्मी तिकडे गेल्या. त्यामुळे इकडे मराठी बिग बॉस मध्ये कोण बघणं झाले, हा पण विषय झालाय. त्यामुळे टीआरपी काय वाढणार आहे आता. आणि यात जरा चव पण नाही आणि स्वतः पण नाही, बोंबा बोंब आहे सगळी. कोण आहे, कुठे माझा सफेरा. बिग बॉस हे काय पाठवलंय आणि का पाठवलंय? बरं हे ठेवायचं कुठे? अहो सागर दादा, जरा त्या चला हवा युद्धेमध्ये कसं एंटरटेनमेंट करताय की नाही, इथं पण तसं केला असता का नाही तर ही वेळ आली नसती तुमच्यावर. मग त्या राकेश सावंतला पण घ्यायला लागलं नसतं. तुम्ही काय करतायसा, सकाळी उठतायसा, त्या खुर्चीवर जाऊन बसायचं, टांगडं फासाडायचं, निवांत बसायचं गावात चर्चा करत. बाकी काय खेळ आहे तुमचा? आपने लापरवाही का नतीजा है. मग असल्यास घ्यायला लागतेच की. मग मराठी बिग बॉस काय करणार आहे? एंटरटेनमेंट तर पाहिजे, टीआरपी तर पाहिजे. शोचं जेवढं बजेट आहे तेवढं जर लॉस मध्ये आलं तर बोंबा तुमच्याकडनं पैसे घ्यायला लागतील त्यांना.
भावानो आता इथून तर पुढे बघूया बिग बॉस कसं चालू राहते. आता राखी सावंत आल्या, आता एक आठवडा वाट लावल्या सगळा. आता इथनं तर बघूया काय काय होते. असा जर शो चालू राहिला तर मला वाटत नाही पुढल्या वर्षी बिग बॉस येईल मराठीमध्ये. आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आहेत तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक कमेंट बुकना पाडा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंट करून सांगा. पण बुकना पाड्या इस करून टाक्या. चला जय महाराष्ट्र.